शून्य ITR भरलाय, कर्जमाफी मिळणार की नाही? कोणते शेतकरी अपात्र? कर्जमाफी 2026. नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. पण सध्या शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. शून्य ITR भरला आहे तर कर्जमाफी मिळणार का? कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी या योजनेत पात्र ठरू शकतात? चला तर मग या सर्व प्रश्नांची माहिती जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त शून्य ITR भरला आहे म्हणून शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतो, असं या अधिकृत शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केलेले नाही. त्यामुळे शून्य ITR असलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र कर्जमाफीसाठी इतर महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले पात्र अल्पमुदत पीक कर्ज जर 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असेल आणि 31 मार्च 2026 अखेरपर्यंत त्याची परतफेड झालेली नसेल तर या कर्जाची एक किंवा अनेक बँकांमधील एकत्रित थकबाकी जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत असल्यास त्या मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार कर्जमाफीसाठी करण्यात येणार नाही, अशी तरतूद शासन निर्णयात आहे. तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केले असेल तर त्यातील पात्र थकीत हप्त्यांचाही योजनेत समावेश होऊ शकतो. आता प्रश्न येतो, कोणते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात? ज्या शेतकऱ्यांचे कर्ज या योजनेत नमूद केलेल्या कालावधीतील पात्र कर्जामध्ये येत नाही, त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेलच असे नाही. तसेच ज्या कर्जाची शासन निर्णयातील निर्धारित तारखांना थकबाकीची स्थिती लागू होत नाही, ते कर्जही पात्र ठरणार नाही. याशिवाय कर्जाचा प्रकार, पुनर्गठित कर्जाची स्थिती आणि शासनाने निश्चित केलेल्या इतर अटी तपासल्या जातील. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, शून्य ITR भरला आहे म्हणजे कर्जमाफी मिळणार नाही हा दावा सध्या अधिकृत शासन निर्णयाच्या आधारे करता येणार नाही. कर्जमाफीची पात्रता ही तुमच्या कर्ज खात्याची माहिती आणि शासनाच्या योजनेतील अटीनुसार ठरेल. तुमचे कर्ज कोणत्या वर्षी घेतले आहे? कर्ज पीक कर्ज आहे का? 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत होते का? 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड झाली होती का? या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, शासनाने या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अधिकृत यादी आणि आपल्या कर्ज खात्याची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे फक्त सोशल मीडियावर फिरणाऱ्या शून्य ITR मुळे कर्जमाफी रद्द अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. तुमच्या बँकेकडून कर्ज खात्याची माहिती घ्या आणि अधिकृत शासनाच्या माहितीनुसार तुमची पात्रता तपासा. अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजना, कर्जमाफी आणि शासन निर्णयांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.